शांतता म्हणजे रिक्तता नाही, तर ते आत्मा आणि अस्तित्वाशी जोडलेले शुद्ध व शक्तिशाली माध्यम आहे. आपण आयुष्यात इतके गोंगाट, घाई आणि विचारांनी भरलेले जग जगत असतो की अंतर्मुख होऊन शांततेकडे पाहण्याचाही वेळ मिळत नाही. या धावपळीतून बाहेर पडून ध्यानाच्या माध्यमातून जेव्हा आपण शांततेच्या प्रदेशात प्रवेश करतो, तेव्हा आपल्या आत असलेल्या अनंत शक्तींचा अनुभव घ्यायला सुरुवात होतो. ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नाही, तर ती एक साधना आहे ज्यामध्ये शब्दांपेक्षा शांततेचा संवाद अधिक गहिरा असतो. ही शांतता म्हणजे सायलेन्स, जिचं सामर्थ्य आपल्या मनाच्या खोल कप्प्यांमध्ये जाऊन आपल्या अस्तित्वाला बदलू शकतं. ध्यानात शांततेचे स्थान काय आहे? तर ध्यानामध्ये शांतता म्हणजे केवळ बाह्य आवाजांचा अभाव नव्हे, ती एक अंतर्गत अवस्था आहे जिथे मनातील विचारांचे वादळ शांत होते आणि मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ आपण पोहोचतो. जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा सुरुवातीला विचारांची गर्दी होते, पण हळूहळू मौन आणि श्वासाच्या जागरूकतेतून ती गर्दी विरते. ही शांतता मन, शरीर आणि आत्मा यांच्यामधील सेतू बनते. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे ही शांतता आपल्याला खरी अनुभूती देते. सायलेन्स म्हणजे काय? तर सायलेन्स म्हणजे गप्प राहणं नाही, तर जाणीवपूर्वक मौन. आपल्या आत चालणाऱ्या विचारांना फक्त पाहणं, त्यांच्यात अडकून न पडणं, आपल्या अंतर्मनाशी जोडणं. यालाच इंग्रजीत मेडफुल सायलेन्स असं म्हणतात. ही एक अशी अवस्था आहे जिथे आपण न फसवता स्वतःशी खरे राहतो. शांततेचा मनावर होणारा परिणाम. आपलं मन सतत विचार करत असतं. भूतकाळाच्या आठवणी, भविष्याची चिंता, अपेक्षा, भीती, इच्छा. परंतु ध्यानात शांततेच्या माध्यमातून मन स्थिर होतं आणि त्याचा परिणाम असा होतो, विचारांची स्पष्टता वाढते, निर्णय क्षमता सुधारते, अतिरिक्त चिंता व भय कमी होतं, मन अधिक सकारात्मक व रचनात्मक बनतं. शांत मन हेच सर्जनशीलतेचं मूळ असतं. शरीरावर होणारे फायदे. शांततेचा अनुभव केवळ मानसिक नव्हे, तर शारीरिक स्तरावरही बदल घडवतो. हृदयाची गती स्थिर होते, रक्तदाब नियंत्रित राहतो, झोप सुधारते, इम्युनिटी सुधारते, शरीरात सकारात्मक हार्मोन्स निर्माण होतात, विशेषतः सेरोटीन, डोपॅमाइन. हे सायलेन्स म्हणजे आत्म्याशी संवाद. शब्दांमध्ये आपण जगाशी बोलतो, पण मौनामध्ये आपण आत्म्याशी बोलतो. ही शांतता तुम्हाला कुठून आली आहे, कसला उद्देश आहे, या मूलभूत प्रश्नांकडे घेऊन जाते. ध्यानाच्या सखोल अवस्थेत जेव्हा आपण पूर्णपणे मौनात जातो तेव्हा स्व ओळख सुरू होते. हा संवाद ईश्वराशी, विश्वशक्तीशी थेट जोड निर्माण करतो. सायलेन्स म्हणजे डिटेक्शन नाही, डेप्थ आहे. अनेकांना वाटतं शांतता म्हणजे सर्व गोष्टींपासून दूर जाणं, पण हे खरं नाही. ती म्हणजे जास्त खोल अनुभवणं, नात्यांमध्ये संवाद नसला तरी समज असणं, गोंगाटातून सुटका नाही तर आतल्या आवाजाला ऐकणं. सायलेन्स हे साक्षीभाव शिकवतं. ध्यानात शांतता म्हणजे आपण स्वतःचे निरीक्षक होतो. मनाच्या येणाऱ्या विचारांना गुंतून न जाता फक्त पाहतो. यातून साक्षीभाव विकसित होतो. हा साक्षीभाव आपल्या रोजच्या जीवनातील समस्यांशी लढण्यासाठी शक्ती देतो. सायलेन्स आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे कलाकार, लेखक, संशोधक हे सगळे त्यांच्या शांत क्षणामध्येच सर्वोत्तम निर्मिती करतात. शांतता ही कल्पनाशक्तीला चालना देते. जेव्हा मन शांत असतं तेव्हा नवीन कल्पना, उपाय, उत्तर मनात उगम पावतात. शांततेच्या अभ्यासाचे काही सोपे उपाय बघू. प्रत्येक दिवशी 10 मिनिट शांत बसा. डिजिटल डिटॉक्स. मोबाईल, टीव्हीपासून सुट्टी घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. निसर्गात काही वेळ मौनात बसा. ऑब्झर्विंग सायलेन्स. एका दिवसात काही वेळा काहीही न बोलता काढा.
महापुरुष आणि शांततेचं महत्त्व बघू. बुद्ध तुम्हाला सत्य पाहायचं असेल तर मौनात शिरा असा उपदेश देतात. रामायण महर्षी सायलेन्स इज द इक्विट एक्सप्रेशन ऑफ द सुप्रीम हा एक मंत्र देतात. महात्मा गांधी दर सोमवारी मौन व्रत पाळतात. संत तुकाराम ज्यांचं अंतःकरण मौनात असते त्यांचं बोलणं ईश्वरांचं प्रतिबिंब आहे अशी शिकवण देतात. जीवनात शांततेचा उपयोग निर्णय घ्यायचे असतील तर त्यामध्ये होतो. नात्यांमध्ये दुरावा टाळायचा असेल तर होतो. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर होतो. मानसिक आरोग्य टिकवायचं असेल तरीही होतो. सगळ्याच ठिकाणी शांततेची शक्ती अमूल्य ठरते. शांतता म्हणजे रिकामी जागा नाही तर त्याचं उत्तर आहे. ध्यानामधील ही शांतता आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दाखवते, भविष्यासाठी दिशा देते, आत्म्याशी संवाद साधते, समाधान, आनंद आणि साक्षात्कार देऊ शकते. जर हे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अंतर्मनाला स्पर्शून गेला असेल तर आजपासून दररोज 10 मिनिटं शांततेला भेटा. तुमच्या विचारांना विराम द्या आणि स्वतःशी मैत्री करा. वेलकम टू द पॉवर ऑफ सायलेन्स. तुमच्या आत्म्याच्या आवाजाशी जोडलेलं अनमोल मौन. हा व्हिडिओ आवडला असेल तर मनीग ऑडिओ सिटीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.